हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? आज 1 एप्रिल आहे. आज रिझल्ट लागलाय. IBPS PO, IBPS क्लर्क, IBPS SO. रिझल्ट काही जणांचा अनफॉर्च्युनेटली त्यांच्या फेवरमध्ये नसेल गेला, विशेष ओल्ड स्टुडंट्सचा. कदाचित तुमचं हे ऐकण्याचे माइंडसेटही नसेल सध्या. बट काही मुलांचं असं असेल, की यार थोडंफार आम्हाला शेअर करायचंय, थोडंसं बोलायचंय. काय करू, काय नाही, थोडं असं चलबिचल चालू असेल आणि थोडं कन्फ्यूज असतील, थोडं लो फील करत असणारे स्टुडंट्स. आय नो की तुम्हाला ऐकण्याची तेवढी इच्छा नसणार आहे. पण मला असं वाटतं एक शॉर्ट व्हिडिओ त्यासाठी बनवला आहे, की प्रत्येकापर्यंत हा मला वाटतं पोहोचावा जुन्या स्टुडंटपर्यंत आणि त्यांनी एवढं ऐकून फक्त पुढचं काय करायचंय थोडाफार तरी पिक्चर आपण क्लिअर करू. भरपूर जण कम्युनिकेट करण्याचा ट्राय करतील. तर त्यांनी एवढं जरी व्यवस्थित समजून घेतलं, थोडंसं हे ऐकताना ना थोडा विश्वास ठेवून फक्त पूर्ण ऐका आणि मग मला वाटतं पुढचं डिसिजन घ्या. ठीक आहे? सो जे जुने स्टुडंट्स आहे त्यांचं असं होत असणार आहे, की सर माझ्या लायब्ररीमधलं माझ्या मित्राचा रिझल्ट आलाय. मी खूप दिवसापासून प्रिपेअर करत होतो किंवा माझं भरपूर मी पण मेहनत केली होती, पण आता अजून काय करायला पाहिजे होतं किंवा घरच्यांना मी आता कसं फेस करू? काही जणांनी घरी सांगितलं नसेल. काहींचं असं असेल, की माझ्या घरच्यांना तर ऑलरेडी माहिती होतं 1 तारखेचा रिझल्ट आहे. तर आता बघा घरच्यांना जर माहिती असेल ना, तर पहिले सांगून मोकळं करा मन. ठीक आहे? तुमच्या मनात नका सगळं ठेवू. पहिले लवकरात लवकर क्लिअर करून टाका ते मन मोकळं करा. ठीक आहे? काहींचं कालच फोन आला होता 31 मार्चला. की आता उद्या कदाचित माइंडसेट नसेल बोलण्याचा जर नाही आला तर मग आता काय करू? तर बघा सगळ्यात मेन काय अशा वेळेस, तुम्हाला पहिलं तर ज्यांच्या घरी माहिती आहे ना, की 1 तारखेला रिझल्ट आहे. कारण काही जणांचं 1-1.5 महिन्यापासून ही प्रोसेस चालू असेल. कधी येतोय घरी, कधी येतोय औरंगाबादवरनं किंवा किती दिवस करणार आहेस? तर असं असू शकतं, की घरच्यांना तुम्ही एक डेडलाईन दिली असेल, की 1 तारखेला रिझल्ट आहे, मग मी तुम्हाला पुढचं सांगतो. ठीक आहे? आणि मग त्यांची पण आता हे चालू असेल मनामध्ये, की आता 1 तारीख होती, काय झालं, काय झालं? पहिले तर जो काही रिझल्ट आहे तो सांगून द्या. मोस्टली मी हा व्हिडिओ त्या स्टुडंटसाठीच सांगतोय, की ज्या स्टुडंटचा रिझल्ट नाही आलेला. ठीक आहे? हे एकदम क्लिअर आहे. कारण ज्यांचे रिझल्ट्स आलेले त्यांना पुढचं माहिती असेल. पण ज्यांचे रिझल्ट्स नाही आले, त्याच्यामध्ये मॅक्सिमम जुने स्टुडंट्स असतील, जे काही दिवसांपासून प्रिपेअर करताय, ज्यांनी काही मेन्स दिलेले आहे किंवा काही नवीनही असतील, की ज्यांची फर्स्ट, सेकंड मेन्स होती, पण खूपच भारी पेपर गेला होता. कारण IBPS क्लर्कचा जर विशेष म्हटलं या तिघांपैकी, तर याच्यामध्ये असं 10 पैकी 9 जण होते, की प्रत्येक जण म्हणायचा, "अरे हां यार, खूप भारी पेपर गेला, हा रिझल्ट तर येईलच." आता मागे असं बोलणं चाललं होतं काही स्टुडंटसोबत, की लीड थोडीशी कमी आहे ऑफिसरला, तर ते म्हणायचे, "सर शक्यता सांगता नाही येत." पण क्लेरिकलला सगळेच होपफुल होते. ठीक आहे. तर असं प्रत्येकाचं तिथं थोडंसं हर्ट झालं असेल, जे कोणी हा व्हिडिओ बघते ते सगळ्यांसाठी. आणि एसओला पण कदाचित इंटरव्ह्यूसाठी थोडंफार अजून पाहिजे असतील किंवा रिटर्नमध्ये. तर या सगळ्या गोष्टी तर आहेच. हे बघा अभ्यास आता कसा करायचा आहे, पुढे बँकिंग सोबत एस-एस-सीची किती गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे किंवा शेड्यूल कसं मॅनेज करायचं आहे, तुमचं कुठे चुकलंय, अजून काय तुम्हाला मोटिव्हेशन पाहिजे, हे सगळं मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. मी ते सांगायसाठी इथं आलेलोही नाहीये आणि कसं आहे, हे सध्या ऐकण्याची तुमचा माइंडसेट पण नसणार आहे. सध्या पुढचे 3-4 दिवस त्याच्यातनं हील व्हायला वेळ लागणारच आहे. नॅचरल ह्युमन टेंडन्सी आहे, तेवढा वेळ लागतोच तुम्हाला थोडंसं त्यातनं बाहेर निघायला. एवढं म्हटल्यानंतर पण असं नाही होणार, की तुमच्या डोक्यातनं हा विचार जाईल. कदाचित काही जणांच्या डोक्यात हाही प्रश्न चालू असेल, "यार, त्या पझलमध्ये ना तिथे मी नसतो अडकलो, आज तर रिझल्ट आला असता. मी तिथं मॅथ्सला तो क्वेश्चन का स्किप केलं? मी ते आन्सर हे का नाही टिक केलं? जनरल अवेअरनेसमध्ये मी हे मारणारच होतो, पण मी चुकून हे मारलं." असं होत असेल. आजूबाजूच्या सराउंडिंगमध्ये काही मित्रांचं, मैत्रिणींचं सिलेक्शन झालंय, ते पण दिसत असणार आहे. नो डाउट थोडंफार वाईटही वाटतं, की यार आज आपणही तिथं असतो, आपलंही सिलेक्शन झालं असतं. मी जर याला शिकवलं होतं, याला तर जास्त माहीत पण नव्हतं, हिला माहीतही नव्हतं. हिची ओळख मीच करून दिली होती आमच्या ग्रुपमध्ये, तरी यांच्या सगळ्यांचं झालं. असं भरपूर एन नंबर ऑफ थॉट्स तुमच्या डोक्यात येत असतील, जे की मला असं वाटतं, की नॅचरल आहेत येणं, पण थोडं तुम्हाला ना ते आता विसरावं लागेल. थोडं 2-3 दिवस फक्त काय करा, सोल्युशन हेच सध्या याच्यावरती. नेक्स्ट 2-3 दिवस तुम्हाला माझंही बोलणं सध्या ऐकण्याची तेवढी इच्छा नसेल. कदाचित हा व्हिडिओ काही जण उद्या बघतील, काही परवा बघतील, काही आज रात्री बघतील, काही दुपारी बघतील. सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, पुढचे 3-4 दिवस ना थोडंसं या वातावरणातून दूर राहा. जर पॉसिबल असेल तुम्हाला घरी जाण्याचं आणि घरी जाऊन तुम्हाला असं वाटत असेल, की तुमचे फॅमिली मेंबर भरपूर सपोर्टिव्ह आहेत, तर तिथे जाऊन हे शेअर करा आणि बाकीच्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व करा. पण अभ्यासाचा, पुढच्या अपॉर्च्युनिटीजचा हे काही डिस्कस नका करू 2-3 दिवस. ठीक आहे. जर तुमचं म्हणणं असेल, नाही घरी गेल्यानंतर अजून जास्त इश्यूज होतील, घरच्यांना तेवढं गोष्टी नाही लक्षात येत, कारण की कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं वेगळं असतं. 11th-12th 10वीचं 12वीचं ह्याचं कसं असतं ग्रॅज्युएशनचं 6-6 महिन्यानंतर पेपर्स आहे किंवा तो एक फायनल रिझल्ट असतो त्यानंतर संपून जातं सगळं 12वीला जो मार्क्स येईल तो. इथे कसं आहे की बाबा याला काही टाईमलाईन नाहीये. हे कितीही दिवस चालू शकतं. त्यामुळे कदाचित घरच्यांना जर हे लक्षात नसेल येत, तर कोणतेतरी तुमचे मित्र-मैत्रीण त्यांच्याशी थोडंसं डिस्कशन करा. ते पण जर तुमच्या फील्डमधले नसतील तरी चालेल. असं होऊन जातं की आपल्या फील्डमधले नसले आणि आपण त्यांना सांगतोय, तर त्यांना तेवढा फरकच नाही पडत. म्हणजे मी हा पॉइंट रुपेश सरांसोबतही डिस्कस केला. त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल. ते म्हणत होते की "सर कधी-कधी काय होतं ना," म्हणे, "मुलांना हाही पॉइंट तुम्ही नक्की सांगा," म्हणे. तुमच्या फील्डमध्ये नाही, समजा एखादा आय-टी फील्डमधला आहे. तुम्ही त्याला सांगताय की "अरे यार, एस पेपर असा गेला होता, IBPS क्लर्कचा असा गेला होता."
त्याला तेवढा इंटरेस्ट पण नसून त्याला कळत पण नाही. मग त्यानंतर तुम्ही थोडेसे डायव्हर्ट होऊन जाता. म्हणजे तुमचं ते ऐकण्यासाठी समोरचा तेवढा इंटरेस्ट दाखवतच नाही ना. तर जमलं तर अशा पर्सन सोबतही डिस्कशन करा किंवा 2-3 दिवस त्यांच्या सोबत थांबा. थोडंसं मला वाटतं थोडंसं बाहेर निघा या वातावरणातनं. जस्ट इन केस तुम्हाला औरंगाबाद सोडून तिथे कुठे जाता आलं त्यांच्याजवळ, तर तसं करून या. काही प्रॉब्लेम नाहीये. जेणेकरून काय होईल, या गोष्टी थोड्याशा विसर पडतील आणि दुसऱ्या गोष्टी थोड्याशा विदाऊट अभ्यास, विदाऊट हे पुढचं मोटिव्हेशन, मी म्हणतच नाहीये की एस-एस-सीचं कसं करणार, बँकिंगचं कसं करणार, दिवसात किती अभ्यास केला पाहिजे, मॉक टेस्ट कशी दिली पाहिजे, ग्रुप कसे बनवायचे. बऱ्याच जणांच्या डोक्यात असेल की यार मी ग्रुप बनवायला पाहिजे का आता? मी आता नवीन बॅच जॉइन केली पाहिजे का? मी औरंगाबादला आलो पाहिजे का? का मी घरीच केलं पाहिजे? मग काय माझं चुकलं होतं? का नेमकं मी मेंटरशिपला नाही गेलो? असे भरपूर येत असतील. हे सगळं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये 3-4 दिवसांनी डिस्कस करू. कारण तुमचा सध्या माइंडसेटच नसणार आहे. ठीक आहे. अपॉर्च्युनिटीज किती आहे, काय आहे, त्याचा प्रॉपर प्लॅन, त्याचं एक आम्हाला असं स्ट्रक्चर द्या, की आमचं डोक्यात काही जास्त कन्फ्युजन नाही पाहिजे. आम्हाला फक्त फॉलो करता आलं पाहिजे. हे सगळं आपण डिस्कस करू. फक्त राइट नाऊ मी परत-परत सांगतोय, हे इम्पोर्टंट आहे, की तुम्ही या झोनमधनं थोडंसं बाहेर निघा. ठीक आहे. काही जणांचं असं असू पण शकतं, की सर माझ्या ना थोडेसे डॉक्युमेंट्सचे इश्यूज होते काही. आता 1 एप्रिल आहे आज, तर आता नवीन फायनान्शियल इयर स्टार्ट होतंय. तर मला काही डॉक्युमेंट्स अपडेट करायचे होते. तर मग हा एक टायमिंग आहे. कारण असंही पुढे तुम्ही तुमच्या झोनमध्ये जर निघून गेले ना, तर तुमची इच्छा नाही राहणार इकडे. तर 3-4 दिवस जमलं ना, ते डॉक्युमेंट्स अपडेशन वगैरेमध्ये जर जात असेल, तर ते पण बघा. पण शक्यतो तिथे एखादा मित्र-मैत्रीण सोबत ठेवा जाताना पण, की तुमचं दुसऱ्या अवांतर गप्पा होतील. ठीक आहे. ह्या गोष्टींपासून होईल तेवढं दूर राहण्याचा प्रयत्न करा. वेदर इट्स स्टडी, एखादा स्पोर्ट्स, काही जरी असलं, तर प्रत्येकाला तुम्ही थोड्या वेळासाठी फक्त पुढच्या 10 ते 15 सेकंदासाठी विचार करा. हाच जर प्रॉब्लेम एखाद्या ज्युनियरचा झाला 2, 3, 4 वर्षानंतर तुम्हाला कोणतरी विचारतंय एखादा ज्युनियर, की "यार मी प्रिपरेशन करतोय, तुम्ही तर बँकेत सिलेक्ट झालेले, तुम्हाला तर गव्हर्नमेंट जॉब लागलेला आहे आणि डेफिनिटली तुम्हाला लागणारच आहे." ठीक आहे. पुढच्या काही ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये. तर त्यावेळेस जर तुम्हाला कोणी विचारलं, की "यार असं लो फील करतोय." तुमचं पहिलं उत्तर त्याला हेच राहील, की "थोडंसं ना वेळ दे हील व्हायला. थोडा वेळ लागेल, थोडंसं दूर राहा. अभ्यासाचं डिस्कशन नको करू. पण आमचे सर काहीतरी मोटिव्हेट करतायत. ते म्हणतील सरांचंही मोटिव्हेशन सध्या ऐकू नको. कारण आपलं ते माइंडसेटच नाही आणि मी मोटिव्हेट नाहीच करत आहे तुम्हाला. ठीक आहे. मी परत तुम्हाला हेच सांगतो, की पुढच्या 3-4 दिवसानंतर प्रॉपर मोटिव्हेशनचा, स्टडी प्लॅनचा प्रॉपर व्हिडिओ किंवा त्याच्यावरती डिस्कशन आपण तेव्हा करू. कारण तेव्हा तुमचा माइंडसेट असेल ऐकण्याचा. आत्ता राइट नाऊ मी असो, कोणी असो, किती तुम्हाला अभ्यास करा असं म्हटलं, तर आपण त्या झोनमध्येच नाहीये. आपल्याला ती चिड होणार आहे, की यार माझ्यासोबतच का होतंय? मी एकटाच असा काय? आणि असे एन नंबर ऑफ एक्झाम्पल्स आहे. दरवर्षी 1 एप्रिलला रिझल्ट लागतो. हा फिक्स रिझल्ट असतो. बाकीचे तर मध्ये-मध्ये लागतातच. आणि मुलांच्या डोक्यात असेच विचार येतात. पण त्यानंतर बऱ्याच जणांचं पुढे आम्ही चेंज होताना पाहिलंय, जे काही मी तुम्हाला पुढच्या एक्झाम्पल्समध्ये नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगाल. तर सध्या बॉटम लाईन काय आजच्या या शॉर्ट व्हिडिओची, की तुम्ही स्वतःला इन्व्हॉल्व करा दुसऱ्या गोष्टींमध्ये. थोडंसं दूर राहा. अभ्यासाचा तर लगेच दूर-दूरपर्यंत संबंध नका ठेवू. काही 1-2 दिवस, 3 दिवस टेलिग्राम चॅनल नाही बघितलं आपलं, हे स्टडीचे तुमचे ग्रुप्स नाही बघितले तरी चालेल. पण थोडंसं दूर राहा. आणि शक्यतो ते तुमचे एकदम चांगले मित्र-मैत्रीण आहेत लहानपणापासूनचे म्हणा किंवा ते थोडेसे आता दूर आहे, पण ते थोडे सेन्सिबल आहेत. तुम्हाला माहिती आहे, की अरे थोडे मॅच्युअर यांच्याशी आपण बोलू शकतो. तर ओपनली डिस्कस करा. तसंही सॅटर्डे, संडे बऱ्याच जणांना टाईम असेल, तर थोडंसं डिस्कशन करा कशाबद्दल, की हे असं-असं झालं आणि मग बाकी रँडम गोष्टी जरी बोलल्या तरी चालेल. जमलं त्यांच्यासोबत जाऊन भेटून या किंवा डॉक्युमेंट्सच्या कामांसाठी लागून जा सोमवारी, मंगळवारी. असे 3-4 दिवस मला वाटते थोडंसं या झोनमधनं दूर राहा. तुम्हाला बऱ्यापैकी ना गोष्टी सेटल झालेल्या दिसतील. थोडंसं असं पाणी क्लिअर झालेलं दिसेल, की आता आपल्याला काय पुढचा पिक्चर आहे म्हणून. ठीक आहे. आणि मग त्यावेळेस जेव्हा तुम्ही सध्या अशा झोनला आहे, की हे तुमचं फ्रस्ट्रेशन वाढतंय, वाढतंय, वाढतंय थोडंसं असं होईल. पण जेव्हा ते डाउन होईल त्यावेळेस मी तुम्हाला बरोबर पिक करून घेईल 3-4 दिवसानंतर. ठीक आहे. एका व्हिडिओमध्ये त्यांनी तेच सांगितलं, की तुम्ही आता किती जरी बडबड केली यांना या स्टेजला, मी तुमच्या जागेवर मी जरी असतो, मी म्हटलं असतं जसं मलाही आठवतंय, की 12thला मार्क्स कमी भेटले. पाहिजे तसं इंजिनिअरिंगला कॉलेज नाही भेटत आहे. त्या मोमेंटला कोणी किती जरी बडबड केली तरी डोक्यात घुसत नव्हतं. कारण आपण आपल्याच झोनमध्ये असतो. पण जेव्हा 2-3 दिवसानंतर सेटल होईल, की आता पुढे काय करायचंय मला? ठीक आहे, आता मला खरंच करायचंय. त्यावेळेस तुम्हाला एक पर्टिक्युलर प्लॅनची गरज पडेल. त्यावेळेस तुम्हाला असं लागेल, की "हां, सर आता थोडासा पिक्चर सांगा. आता आम्ही पटकन एक डायरेक्शन पकडतो." तर बस त्यासाठी थोडंसं वेट करा. कारण आत्ता ती मोमेंटच नाहीये. मी म्हणतो आपला पण जुना पुराणा कोणता व्हिडिओ काही बघू नका. कोणत्या सरांसोबतही बोलू नका. फक्त हा मेसेज जर कोणी नवीन स्टुडंट असेल, तर जुन्या स्टुडंटपर्यंत पोहोचवा, ज्यांचा मेन्सचा रिझल्ट अनफॉर्च्युनेटली राहिलाय. आणि जे पण नवीन स्टुडंट्स असतील, जुने स्टुडंट असतील, त्यांना आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये सांगतो. तर थोडंसं वेट करा फक्त आणि जेवढ्या मी गोष्टी बोललोय मला वाटतं तेवढ्या फॉलो केल्या पाहिजे. ठीक आहे. आय नो की तुमचा तेवढा माइंडसेट नसेल, पण यातनं एक जरी गोष्ट पॉझिटिव्ह वाटली असेल, जी आत्ता तुम्ही घेऊन तुमचे 2-4 दिवसासाठी तुम्ही काम करू शकता, तर प्लीज तसं करा. ठीक आहे. आणि बस जास्त विचार नका करू, हे एक मी सजेशन देईल. बऱ्याच जणांचे कॉल्स येतात दरवेळेस, तर मी त्यांना हेच सांगतो आणि आताही आजही येणारच असतील, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे, की बस तुम्ही फक्त जास्त विचार नका करू. एक्सप्लेनेशन कोणालाच नका देऊ. पहिले मुलांचं कॉलवरती एक्सप्लेनेशन चालू होतं, की
मी एवढं केलं होतं, एवढं केलं होतं, एवढं केलं होतं, एवढं केलं होतं, यांनी बघा इतकंच केलं होतं तरी असं झालं. हे सगळे विचार बंद करा. मी जे इतक्या वेळचं बोललो तेच. मी तुमच्यावर आम्हाला डाऊट आहे किंवा आम्हाला तुमच्यावरती कॉन्फिडन्स नाहीये किंवा तुमच्या कॅपॅबिलिटीवर डाऊट आहे, तसं नाही म्हणत आहे. ते सगळं आपण पुढच्या वेळेस डिस्कस करू. पहिले हे जरा सेटल होऊ द्या. ठीक आहे. तुमच्या एक्सप्लेनेशनची गरज नाही. समोरचा त्या माइंडसेटमध्ये नसणार आहे आणि तुमचंही फ्रस्ट्रेशन निघत राहणार आहे, चिडचिड होईल. थोडंसं दूर राहा फक्त. ठीक आहे. आय होप की तुम्ही याला थोडंसं नीट व्यवस्थित विचार कराल. सगळं काही संपलेलं तर बिलकुलच नाहीये. आपल्याकडे असे भरपूर एक्झाम्पल्स आहेत, पण ते एक्झाम्पल्स आपण देऊ. पहिले तुम्ही सगळं थोडंसं नॉर्मल होऊन जाईल. नेक्स्ट याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित सगळं मुद्देसूद सांगतो. लास्ट इयरचे काही स्टुडंट्सचे एक्झाम्पल्स देऊन त्यांनी कसं केलं, पुढे कसं करायचंय, ते सगळं व्यवस्थित सांगू. ठीक आहे. तर मला वाटतं स्टॉप करून टाकू आणि 3-4 दिवसानंतर फक्त आठवणीने मग पुढचा काय पिक्चर आहे त्याच्यावरती आपण डिस्कशन करू. त्याचा पण आम्ही एक व्हिडिओ बनवून टाकून देऊ. तर तुम्ही प्लीज एवढं सगळं फॉलो करा जेवढं सांगितलेलं आहे. ठीक आहे. चल ऑल द बेस्ट. बाय बाय. थँक्यू.